कर्जमाफी योजनेच्या व्याप्ती वाढीची एक महत्त्वाची बातमी हाती येते। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। ही बातमी काय आहे जाणून घेण्यासाठी ऋत्विक भालेकर आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, काय म्हणतात मुख्यमंत्री? प्राजक्ता, जी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती ती 1 एप्रिल 2012 पासून 30 जून 2016 पर्यंतचे जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत यांच्यासाठीच मर्यादित होती। मात्र आज भाजपच्या आमदारांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी काही निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या निकषांमध्ये बदल करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। याची व्याप्ती वाढवून 2009 पासून जे शेतकरी थकीत आहेत, कर्जदार आहेत, यांचा समावेश आता या कर्जमाफीमध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना परतफेड कर्ज करण्याची जी मुदत होती ती आता 1 महिन्याने वाढवून 31 जुलै 2017 पर्यंत करण्यात आलेली आहे। निश्चितच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे आणि कुठेतरी विरोधकांकडनं जो विरोध होत होता, शेतकरी संघटनांकडनं विरोध होत होता, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा दबाव आणल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय असं सांगितलं जातंय। ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।